नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी कटवर्कची डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार ब्लाऊजची पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा ही मापं टाकून घ्यायची आहेत आणि तुमच्या आवडीनुसार गळ्याची खोली घ्यायची आहे। तर जो कोणता साईज असेल त्या मापानुसार शोल्डर आणि त्याच मापानुसार गळासुद्धा ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं मी 9 इंच इतकी गळ्याची खोली घेतलेली आहे। तुम्ही 9.5 इंच किंवा 8 इंचसुद्धा घेऊ शकतात। त्याच्यानंतर खालच्या बाजूला 3 इंच इतकं अंतर मोजून घेतलं किंवा 2.5 इंच इतकं घेतलं तरीही चालेल। सर्वात आधी अशा पद्धतीने गोलगळा आखून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं कटवर्कचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मग सर्वात आधी आपल्याला पेपर कॅनव्हास अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मापं टाकायची आहेत। तर बघा, सर्वात आधी ह्या पद्धतीने पेपर कॅनव्हास घेतला, अस्तर बरोबर पेपर कॅनव्हासच्या आतमध्ये ठेवून घेतला आणि जो काही गोलगळा आहे तो ह्या पद्धतीने आखून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यावरती 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि जिथं आपण 1.5 इंच किंवा 2 इंच इतकं अंतर मोजून घेतलेलं आहे तर तिथून अशा पद्धतीने गळ्यातील आतील भागाला ह्या पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे किंवा तुम्ही मग एखाद्या गोल वस्तूच्या साहाय्याने सुद्धा ह्या पद्धतीने गोल शेप देऊ शकतात। तर बघा, मी हाताने अशा पद्धतीने गोल शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हासच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने डार्क करून घेतला आणि गोलगळा सुद्धा लगेचच इथं डार्क करून घेत आहे। या पद्धतीने पेपर कॅनव्हासवरती बरोबर गळा आखून घेतला आणि जो काही आतील भाग आहे तो या पद्धतीने लगेचच कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर मग हा भाग आपल्याला अस्तरवरती इस्त्रीच्या साहाय्याने चिपकवून घ्यायचा आहे आणि हा पॅच तयार करून घ्यायचा। तर बघा, ह्या पद्धतीने इस्त्रीच्या साहाय्याने मी पेपर कॅनव्हास अस्तरवरती चिपकवून घेतला आणि त्याच्या चारही बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। या पद्धतीने शिलाई करून हा पॅच आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा, वरच्या बाजूला एका मापात बरोबर कट करून घेतलं। त्याच्यानंतर जो काही ब्लाऊज आहे त्याच्यावरती अस्तर हा बरोबर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करायची आहे। तर सर्वात आधी अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेतला, पिना लावून बरोबर सेट करून घेतला जेणेकरून इकडे तिकडे होणार नाही आणि त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी बरोबर ह्या पद्धतीने अस्तरवरती एक हात ठेवत आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा आहे। आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने मध्ये सेंटर काढून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। तर बघा, ह्या पद्धतीने मध्ये सेंटर काढून घेतलेला आहे आणि सरळ रेषेत बरोबर खूण करून घेतली। त्याच्यानंतर आपण जो काही पॅच तयार करून घेतला त्याचा सुद्धा आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा जो काही मध्ये सेंटर आहे तो बरोबर निघेल। तिथं कट मारून घेतला आणि बरोबर खुणा करून घेतल्यानंतर मग आपण ब्लाऊज पीसवरती जी गळ्याचा जो काही मध्ये सेंटर आहे तिथं खुणा करून घेतल्या तर सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची किंवा मग तुम्ही पिना लावून घेतल्या तरी देखील चालेल, परंतु मग मी सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे जेणेकरून जो काही पॅच आहे तो इकडे तिकडे होणार नाही। तर ही आपल्याला कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने सर्वात आधी सरळ रेषेत शिलाई करून घेतली। त्यानंतर मग इथं बघा, जो काही पेपर कॅनव्हास आहे त्याच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करायची आहे। तर पेपर कॅनव्हासवरती आपल्याला अजिबात शिलाई करायची नाही, त्याच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो काही आपण गळा आखून घेतलेला आहे किंवा मग पेपर कॅनव्हास जशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे त्याच्या अगदी कडेने आपल्याला ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे। जिथं कोना आहे तिथं सुई ही आपल्याला अस्तरच्या आतमध्ये ठेवायची आहे आणि फक्त आपल्याला दाबच उचलत जायचं आहे। तर बघा, पूर्ण गळ्याला मी सेमच पद्धतीने करून घेत आहे। जिथं गोल आकार आहे तिथं सुई आतमध्ये आणि जो काही कोना आहे तिथं सुद्धा सुई आतमध्येच आहे आणि फक्त दाबच उचलून घेत आहे। या पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग बघा, ह्या पद्धतीने जेवढा गोल आकार आहे
तर बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा आहे। शिलाईला कट लागणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आणि या पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग जो काही कोने आहेत, कोण्यांना सरळ रेषेत आणि पूर्ण गोल भाग आहे तिथं पूर्ण छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। जर का एखाद्या ठिकाणी कट शिलाईला लागला तर तिथं पुन्हा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची। तर सेम पद्धतीने पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले आणि जे काही कोने आहेत त्यांना सुद्धा, आणि नंतर मग हा पॅच आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। तर बघा पूर्ण पलटवून घेतला। त्याच्यानंतर तुम्ही इथं इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करू शकतात किंवा मग डायरेक्ट या पद्धतीने शिलाई करून घेऊ शकतात। तर मी पूर्ण गळ्याला या पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर शिलाई करत असताना अगदी हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून जो काही गळा आहे किंवा डिझाईन आहे ती एकदम प्रॉपर येईल। तर बघा पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जो काही हा पार्ट आहे याच्या खालच्या बाजूला आपण दोघंही टक्स देत असतो। तर दोघंही टक्स देऊन आणि जी काही कमरपट्टी आहे ती लावून हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। तर हा पार्ट मी पूर्ण रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं छोटीशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग मी हा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी रुंदी तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। तर बघा मी इथं 3 इंच रुंदी आणि 10 इंच लांबी घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि त्याच्यावरती 1/2 इंचावरती शिलाई करून हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। या पद्धतीने फोल्ड करून जिथं शिलाई करून घेतलेली आहे तिथं मी पुन्हा मग वरच्या बाजूने दाब शिलाई टाकून घेत आहे। तुम्ही इथं इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस केली तरी देखील चालेल, परंतु मग मी डायरेक्ट लगेचच वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला डिझाईनसाठी फ्लावर्स तयार करायचं आहे। मग मी सुई धागा घेतला आणि ह्या पद्धतीने बघा अर्धा इंचावरती सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला बरोबर इथं फ्लावर्ससाठी डिझाईन करायची आहे। तर अर्धा इंचावरती टाके टाकून घेतले। त्याच्यानंतर मग दोघंही कोणे एकमेकांबरोबर जोडून आणि तिथं सुद्धा शिलाई मारून घेतली आणि शेवटी राहिलेला भाग बरोबर या पद्धतीने टाके टाकून जॉईंट करून घेतला। तर बघा ह्या पद्धतीने जे काही फ्लावर्स आहे ते मी इथं सेट करून घेतलेलं आहे। खालच्या बाजूला शिलाई पॅक करून घेतली आणि आतमध्ये एक मोती लावून घेतला आणि हे फ्लावर्स रेडी करून घेतलं। त्याच्यानंतर मग आपल्याला जी काही ब्लाऊजला लावलेली दोरी असते ती दोरी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊजचा कपडा घ्यायचा। 3 इंच लांबी रुंदीचे ह्या पद्धतीने मी 3 तुकडे कट करून घेतले। या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि इथं या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर शेवटी पुन्हा मग कपडा आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने तिघही दोऱ्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण छोटे छोटे लटकन तयार करत असतो सेम पद्धतीने छोटे छोटे हे लटकन तयार करून आणि 3 लटकन इथं आपल्याला हे तयार करून घ्यायचे। तर बघा छोटे छोटे 3 इंच लांबी रुंदीचा कपडा घेऊन या पद्धतीने छोटे छोटे 3 लटकन मी इथं तयार करून घेत आहे। तिघही इथं रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग बघा अशा पद्धतीने छोटा चौकोनी कपडा घेतला। सर्वात आधी मग तिघही लटकन आपल्याला इथं जो काही ब्लाऊजची डिझाईन आहे त्याच्यामध्ये सेंटरवरती एकदा शिलाई टाकून घ्यायची आणि ते लगेचच निघू वगैरे नाही याच्यासाठी मग आपल्याला ब्लाऊजचा मी अस्तरचा कपडा घेतला, तो बरोबर चौकोनी करून घेतला आणि त्याच्या चारही बाजूंनी शिलाई करून घेतली। नंतर मग जे काही फ्लावर्स आपण तयार करून घेतलेलं आहे ते बरोबर आपण जिथं हे लटकन जोडलेले आहेत त्यांच्यामध्ये सेंटरवरती बरोबर ह्या पद्धतीने मोती आणि जे काही फ्लावर्स आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे। तर सुई धाग्याच्या साहाय्याने जॉईंट करून घेतला आणि 4 गाठ मारून घेतली। त्याच्यानंतर बारीक मोती घेतलेले आहेत आणि ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत। तर बघा जिथं कटवर्क आहे तिथं ह्या पद्धतीने मोती बरोबर मी जोडून घेत आहे आणि त्याच्यावरती सुद्धा 1-2 टाके टाकून घेत आहे। तर पूर्ण जेवढा ब्लाऊजला कटवर्क आहे तर कटचा जो काही पॉईंट आहे त्याच्यावरती ह्या पद्धतीने छोटे छोटे बारीक मोती लावून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे जाड बारीक मोती लावू शकतात किंवा मग नाही लावले तरी देखील चालेल, ते ऑप्शनल आहे। तर मैत्रिणींनो अगदी कमी वेळेत आणि खूप छान आणि सोपी अशी कटवर्कची ट्रेंडिंग ही डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे। तर बघा फायनली पूर्ण ब्लाऊजची डिझाईन इथं रेडी करून झालेली आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा,
म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ही ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.